नमस्ते. आज आपण गोसावळ्यापासून एक छान रेसिपी बनवणार आहोत, जी खूप झटपट होते. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि कधी कंटाळा आला तर लंच डिनरमध्ये पण बनवू शकता. तर याला बरेच जण गोसावळी, घोसावळी, तुरई या नावाने पण ओळखतात. तर याचे आपल्याला असे बारीक स्लाइस करून घ्यायचे आहेत. याचं साल वगैरे काही काढायचं नाही. याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि ह्या गोसावळ्याला व्यवस्थित असे काप करून घ्यायचे. आता अगदी सोपी प्रोसेस आहे. आपण जी बेसनची पोळी करतो तसंच मटेरियल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बेसन घेतलं, 1 चमचा तांदळाची पिठी घातली. आता चवीप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला मसाले मिक्स करायचे आहेत. तर थोडीशी कोथिंबीर, थोडेसे पांढरे तीळ, तुम्ही काळे तीळ पण याच्यामध्ये घालू शकता. आता याच्यामध्ये ओवा घालायचा, कारण बेसन पीठ आहे. थोडीशी भाजलेली जिऱ्याची पावडर, चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे. आता हे जे सगळं मिश्रण आहे याला तिखटपणा येण्यासाठी रेड चिली पावडर म्हणजेच मिरची पावडर घातलेली आहे. थोडीशी कढीपत्त्याची पानं कुस्करून घालायची आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे जे आपलं मटेरियल तयार झालेलं आहे, हा जो बेस आहे याला पाणी घालायचं याच्यामध्ये आणि एकसारखं पातळ करून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला खूपही पातळ नाही करायचं आणि खूपही घट्ट असं नाही ठेवायचं आहे. तर कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते, या पद्धतीने हवी आहे. आता या स्टेजला आपल्याला अगदी चिमूटभर याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याला ॲक्टिवेट करायचं आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं. म्हणजे आपलं हे पीठ आहे ते या पद्धतीने तयार होईल. तर आता गरज पडली तर थोडंसं पाणी मिक्स करा. आता तवा गरम करायला ठेवायचा, त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. तवा तापेपर्यंत गॅसची फ्लेम आहे ही आपल्याला हायस्ट ठेवायची आहे. आता आपण जे पीठ भिजवून घेतलेलं आहे ते हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि आता हातानेच आपल्याला पसरवून हे तव्यावर सोडून घ्यायचं आहे. थोडक्यात आपण चिला बनवतो त्या पद्धतीनेच, फक्त आता हे आपल्याला हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. पसरताना गरम वाटलं तर थोडं थोडं तुम्ही पाण्याचा हात पण लावू शकता. म्हणजे मग एकसारखं आपण गव्हाचं किंवा तांदळाच्या पिठाचा पोळा कसा करतो त्या पद्धतीनेच, फक्त थोडंसं जाडसर ठेवणार आहोत. आता जे आपण गोसावळ्याचे काप केलेले आहेत ते याच्यावर व्यवस्थित लावून घ्यायचे. तुम्हाला जितके जास्त लावता येतील तितके लावा. याचा एकच फायदा आहे की हे आपल्या डायजेशनसाठी चांगलं आहे. संधिवात, काही जणांना सूज येते सांध्यांना, त्याच्यासाठी हे गोसावळं चांगलं आहे. आपल्या स्किनसाठी, ब्रेन सेलसाठी सुद्धा चांगलं आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा. आता गॅसची स्लो फ्लेम करून वाफ द्यायची. वाफ दिल्यानंतर याला थोडेसे 2-3 होल पाडून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तेल सोडायचं, जेणेकरून खालची बाजू व्यवस्थित खरपूस अशी भाजली जाईल. आता याला पलटी करायचं. पलटी केल्यानंतर पहा, खूप सुंदर कलर येतो. आता जिथे आपण होल पाडले आहेत त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तेल किंवा तुम्ही तूपसुद्धा सोडू शकता. आता कढईने सुद्धा थोडंसं तूप सोडून घ्यायचं, जेणेकरून आपले जे काप आहेत ते सुद्धा खरपूस भाजतील. दरवेळी गोसावळ्याची भजी करण्यापेक्षा तेलकट हे असं तुम्ही याच्या पिठामध्ये मिक्स करून बनवू शकता. अतिशय पौष्टिक नाश्ता तयार होतो. भरपूर स्लाइस तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि याला गरम गरम तुम्ही आहे असंच खाऊ शकता. तोंडी लावायला दही किंवा हिरवी चटणी घेऊ शकता. खरं तर हा पारंपरिक पदार्थ आहे, पण आता काळाच्या ओघामध्ये खूप मागे पडलेला आहे. तर असे भरपूर काप लावून मुलांना अट्रॅक्टिव्ह पण दिसू शकतो आणि खायला पौष्टिक तर आहेच. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.